मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुनला आता अस्मितावर डाऊट आलेला असतो. तेव्हा तो तसं सायलीला बोलून देखील दाखवतो, पण सायली ते मान्य करायला तयार नसते. तेवढ्यातच आता चैतन्याचा फोन अर्जुनला येतो की तू लवकर ऑफिसमध्ये ये. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, क्लायंटला 15 मिनिटे बसायला सांग, मी लगेच आलो. तेव्हा सायली पटकन त्याच्या हातात बॅग देते आणि म्हणते, सर तुम्ही आता ऑफिसला जा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. अजिबात काळजी करू नका, सुचेल काहीतरी मार्ग. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच ऑफिसला जायला निघतो. तेव्हा सायली आता विचार करत राहते. तर आता दुसरीकडे अस्मिता ही प्रियाला फोन करून सांगते, अगं खूप मोठी गुड न्यूज आहे आपल्याकडे. प्रिया म्हणते, अगं पटकन बोल, मी बाबांबरोबर आहे, बाहेर आली आहे. तेव्हा तू रविराज काकांबरोबर कधीपासून अशी फिरायला लागलीस असं आता अस्मिता विचारते. प्रिया म्हणते, अगं तो विपुल आहे ना, त्याच्यासाठी अंगठी घ्यायला आली आहे मी. तेव्हा आता अस्मिता म्हणते, अगं म्हणजे तू काय आता एंगेजमेंट वगैरे करते की काय त्याच्याबरोबर? तर ती खूप मोठी स्टोरी आहे, तू मुद्द्याचं बोल असं आता प्रिया म्हणते. त्यामुळे तो विषय तेथेच थांबतो. तर आता अस्मिता म्हणू लागते, अगं तुला माहिती आहे का, मम्माची एक्साइटमेंट एवढी आहे, त्या सायलीच्या चोरोटीचा मुहूर्त कधी आहे हे पाहण्यासाठी मम्माने गुरुजींना घरी बोलवलं होतं. त्या दोघांचे चेहरे खरंच पाहण्यालायक झाले होते. मम्माने तर फुल तयारी पण सुरू केली, साडी वगैरे सामान सगळं काही आत्ताच घेऊन येणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, ही तर खरंच खूप मोठी बातमी आहे. आता अस्मिता म्हणते, कधी एकदा या दोघांचं भांडं फुटतंय असं मला झालंय. प्रिया म्हणते, तुला माहिती आहे का ग अस्मिता, अगं मला तर पूर्ण आजीने सायलीला घरातून बाहेर काढलं ची स्वप्न देखील आता पडायला लागली आहेत. तेव्हा आता होईल सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल असं आता अस्मिता म्हणते. आणि या घरामध्ये चोरोटी फक्त तुझीच भरली जाणार आहे असं म्हणते. तर इकडे प्रिया खूप लाजते. अस्मिता म्हणते, काय ग लाजली की काय? तेव्हा आता प्रिया लगेच फोन ठेवून देते. त्यानंतर रात्री आता अर्जुन ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि रूममध्ये दोघेही डोक्याला हात लावून आता बसलेले असतात. सायली म्हणते, मी दिवसभर विचार केला पण मला तर काही सुचत नाही आहे नक्की काय करावं ते. असं होऊ शकत नाही, मी प्रेग्नेंट राहू शकत नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना सर, असं म्हणून सायली आता अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो, ते सर्व काही खरं आहे, परंतु आता मम्माला कसं सांगायचं आपण की तुमची प्रेग्नन्सी टेस्ट ही निगेटिव्ह आहे. आता सायली म्हणते की मेडिकलमध्ये आपल्याला प्रेग्नन्सी किट मिळतं, आपण घेऊन येऊयात आणि त्याने चेक करूयात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मम्माला तेवढं पुरेसं नाही आहे, आपण उद्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत म्हणजे मम्माला खात्री पटेल. तेव्हा आता सायली म्हणते, हो ते ठीक आहे, पण आपण बाहेर कसं पडणार आहोत, कारण आई तर मला नजरेआड सुद्धा होऊ देत नाही आहे. अर्जुन म्हणतो, मी म्हणालो ना तुम्हाला, आपण जाऊयात म्हटल्यावर जाऊयातच. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. तर आता दुसऱ्या दिवशी सायली किचनमध्ये नाश्ता बनवत असते. तर कल्पना आणि अस्मिता या दोघीही बाहेर बसलेल्या असतात. तेव्हा सायली आता विमलाला म्हणते की तुम्ही नंतर या पोह्यांवर खोबरं किसून घाला. तेव्हा विमला ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि सायलीकडे पाहत राहतो. सायली आता त्याला खुणावू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. तेव्हा कल्पना विचारते, काय रे बाळा, बोल ना. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मम्मा, अगं गुड न्यूज मिळाल्यापासून सायली म्हणतीये की मंदिरात जायचं. तेव्हा सायली आता इकडे मनातल्या मनात विचार करू लागते की अहो, असं खोटं का बोलताय तुम्ही, देवाला मध्ये का घेताय, हे असं करायला नको, कारण की हे पाप आहे. इकडे कल्पना म्हणते, अरे चांगली आयडिया आहे, मग जा ना मंदिरात घेऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी कसा जाणार, माझा यावर विश्वास नाही आणि त्यातल्या त्यात माझ्या मीटिंग आहेत. हा कल्पना म्हणते की अरे पण बायकोसाठी सगळं काही विसरून जा आता, म्हणजेच तिचं मन जपणं तुला सर्वात जास्त आता महत्त्वाचं आहे. तुझ्या क्लायंटला पण सांग की मला बायकोला मंदिरात घेऊन जायचं आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, बरं तू म्हणतीये ना, तर मग जातो मी मंदिरात घेऊन, चल पटकन सायली. आता सायली त्याला खुणावते. अस्मिता बरोबर ते पाहते, तिच्या मनात वेगळाच डाऊट येतो. तर अर्जुन आता सायलीला म्हणतो, चल पटकन. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि त्याच्याबरोबर लगेच जायला निघते. आता अस्मिताला प्रश्न
प्रश्न पडतो की नक्की काही ना काही यांचं चाललेलं आहे. कारण अर्जुनला देवावर तर विश्वास नाही आणि सायली ज्या प्रकारे खुणावत होती त्या प्रकारावरून असं वाटतंय की या दोघांचं नक्कीच दुसरं काहीतरी चालू आहे. तर आता अस्मिता भरभर पोहे खाते तेव्हा कल्पना म्हणते, काय ग काय झालं, एवढं पटपट पोहे का खातीये तू? तर आता ती म्हणते की मला एक काम आठवलं, पटकन जायचंय मला, असं म्हणून ती लगेच आता तेथून जाते. दुसरीकडे प्रिया म्हणते, माझी ना इकडे खूप कोंडी झालीये, एका बाजूला पाहिलं तर आग आणि दुसऱ्या बाजूला आहे दरी, काय करावं सुचतच नाही. इकडे अस्मिता आता लगेच प्रियाला फोन करते आणि म्हणते की अगं मी तुला जे लोकेशन पाठवते ना त्या लोकेशनवर पटकन ये. तेव्हा मनातल्या मनात प्रिया विचार करते, ही तर खोल विहीर आहे आणि एके दिवशी मला नक्कीच डुबवणार त्या विहिरीमध्ये. तर आता अस्मिता म्हणते, अगं मी काय म्हणतेय लक्षात आलं का? तेव्हा प्रिया म्हणते की हो आलं लक्षात. आता अस्मिता म्हणते, तू पटकन इकडे ये कारण की अर्जुन कधीही मंदिरात जाऊ शकतच नाही. तेव्हा आता प्रिया ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवते. तर दुसरीकडे कल्पना आता विमलाला म्हणते, आपण सायलीसाठी श्रीखंड बनवायचं का? तर आता सायलीताईंनी कधीच त्यांच्या आवडीनिवडी आपल्याला सांगितल्या नाहीत असं आता विमला म्हणते. असं म्हणून ती आता कल्पनाला म्हणते की अजून एक तुम्ही ऑब्झर्वेशन करताय का? कारण की अर्जुन दादा सायलीताईची किती काळजी घेत आहेत, त्यांच्या आवडीनिवडी जपतायत. आज पण पहा ना कसे मंदिरात घेऊन गेले. तेव्हा कल्पना म्हणते, हो ग, अर्जुन लगेच तयार पण झाला मंदिरात जाण्यासाठी. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, हा तुझा गैरसमज आहे, कारण की तो कधीच मंदिरात जाण्यासाठी तयार होणार नव्हता, तू त्याला तयार केलं. तेव्हा आता कल्पना पूर्णाजींना म्हणते, पूर्ण आई प्लीज आता तरी राग सोडा ना. आज अर्जुन मंदिरात गेला पण माझा मुलगा म्हणून नाही तर तो एक बाप होणार आहे म्हणून. आता मला काही सांगू नको, मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं असं आता पूर्णाजी म्हणतात आणि तेथून जाऊ लागतात. हा कल्पना पूर्णाजींचा हात पकडत त्यांना म्हणते की आता तरी राग सोडा ना प्लीज, अहो सुभेदारांचा वारस येणार आहे या घरात. हा पूर्णाजी म्हणतात की चोरोटी भरल्यानंतर 5 किलो पेढे हे ट्रस्टमध्ये जायला हवेत आणि बाळाच्या आरोग्यासाठी मंदिरात अभिषेक घाला, असं म्हणून त्या तेथून जातात. तेव्हा कल्पना आणि विमलाला खूप आनंद होतो. दुसरीकडे अर्जुन आणि साई दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि पुन्हा टेस्ट करायची असं म्हणतात. अर्जुन म्हणतो की एकच दिवस उलट्या झाल्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो चांगलं आहे ना, तुम्ही आनंदी व्हायला हवं, नाहीतर काही बायकांना खूप त्रास होतो, तुमच्या बायकोला तर काहीच होत नाही. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता सायली म्हणते, प्लीज मला काहीच लक्षणं दिसत नाही आहे, एकदा तरी पुन्हा एकदा टेस्ट करू द्यात. तेव्हा आता डॉक्टर ठीक आहे असं म्हणतात आणि सायलीला तिथे बाजूला घेऊन जातात. अर्जुन बाहेर जाणार असतो, डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही इथेच थांबायचं, बायकोच्या आरोग्याविषयी नवऱ्याला सगळं काही माहीत हवं. तर सायलीला आता डॉक्टर चेक करत असतात तर अर्जुन डोक्याला हात लावून तिथे बसलेला असतो. इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीही एकमेकींना भेटतात. तेव्हा अस्मिता म्हणते, काय ग किती उशीर लावला यायला? तेव्हा प्रिया म्हणते की तो किल्लेदार सारखा पाठीमागे होतं. सॉरी तो किल्लेदार नाही, माझे बाबा माझ्याबरोबर होते ना, त्यामुळे येण्यासाठी जरा उशीरच झाला. तर आता अस्मिता ठीक आहे असं म्हणते आणि सायली व अर्जुन दोघीही हॉस्पिटलमध्ये गेले आहेत, मंदिरात नाही. आता पुढे ते काय ॲक्शन घेत आहेत काय माहीत. प्रिया म्हणते, मग आता आपल्याला आतमध्ये जायलाच हवं. अस्मिता आता जरा घाबरलेली असते. इकडे अजूनही सायलीच्या टेस्ट होत असतात. तेव्हा अर्जुनला आता खूप टेन्शन येतं. तर इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघीही ठरवतात की आता काहीही करून अर्जुनचं पुढचं पाऊल नक्की काय आहे हे पाहायचंच. इकडे सायलीच्या सर्व टेस्ट होतात. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, प्रेग्नन्सीमध्ये पल्स रेट किंवा ब्लड प्रेशर वगैरे सगळं काही नॉर्मल नसतं एवढं, पण सायली सुभेदार तुमचं सगळं काही नॉर्मल आहेत, रिपोर्टच नॉर्मल आहेत, असं म्हणून आता त्या नर्सला सांगतात की सायली सुभेदारचे पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन या, आपल्या फाईलमध्ये आहेत. तेव्हा आता नर्स लगेच ते रिपोर्ट घेऊन येतात. अर्जुन आणि सायलीच्या मनाची आता धाकधूक वाढलेली असते. त्या रिपोर्टमध्ये सायली प्रेग्नेंट नसल्याचं सत्य समजतं, म्हणजेच तिचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत. तेव्हा अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो. अर्जुन आता सायलीला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. डॉक्टर त्या दोघांकडे पाहतच राहतात. म्हणतात की काय प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर जोडपी खूप खुश होतात आणि तुम्ही निगेटिव्ह आल्यावर एवढे खुश झालात? अर्जुन म्हणतो, तसं काही नाही आहे, इन फ्युचर ती प्रेग्नेंट होणारच आहे, पण आत्ता तिला उलट्या का होत होत्या ना याचं कारण आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे सगळं काही नॉर्मल आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात, हो तेही बरोबर आहे. त्या अर्जुन सायलीची अगोदर माफी मागतात की आमच्याकडून जरा हलगर्जीपणाच झाला, असं म्हणून त्या नर्सला सुनावतात की कोण होतं त्या दिवशी, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेच कसे, आपल्याला शोधून काढायचे. तर आता मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.